याच भाऊने आपल्या खतरनाक लेवलचं हे करायला मा आता इथे बोटाचा झटका बसला. बोटाला कशाचा हाताला बोटाचा विषय नाही आपल्याकडे. करते काय यावंच लागतं. यश भाईचे वाडा खावाच लागतोय. आज आहे एकादशीला करतोय यश भाई वडे. तुम्हाला जर वडे आवडले यश भाई ह्यो कोणता प्रकार आहे. आज आहे ना आपली ना वाड्याचा कार्यक्रम चालू आहे. कारण की आज आहे ना आपली आहे ना उपवासाचा विषय. सकाळ धाकडे तसा माझा उपवास मोडला होता. आणि आई त्या साईडला काय यश याला काय म्हणते रताळे. आणि भयंकर लेवलचं बोटल चटके बसले माहिती का आता. हो भयंकर हे बॉटल काय झालेलं आहे. आम्ही बोट टाकला होता. आणि हे काय आणलेलं आहे सोबत दही आणलेलं आहे आपण गोदावरीचा. आत्ताच आणायला गेलो तो. थंड आहे थंडा ये वाला दही. आणि हे बघा इथं वडे कसे येऊ राहिले तळू राहिले. यश भाऊंचा तिकडं पिक्चर पाहायचं काम चालू आहे. इकडून वडे पण तळतोय यश भाई आहे ना भाई. मल्टीटास्किंग ब्रो आहे मेरा. आणि आज किती तारीख आहे. आज तारीख किती. आज 21 तारीख शायद से. उद्या 22 असेल. 21 जुलाई. भाई का बर्थडे आ रहा है. भाई का तुम्हारे भाई का बर्थडे आ रहा है बोलो. आणि बाजार वगैरे आणलेला आहे आज. शेंगा आणल्या होत्या पण ते शेंगा एवढ्या भारी क्वालिटीच्या नाही निघल्या आपल्या. आणि शेजारी पाहतो मी दूध आहे. ये बाय हे दूध. हो भाई हे दूध ये बाय ये गरम आहे जास्त ते. दूधो में अंदाज चुका. मी परत बनतोय आपला यश भाई. बघू शकतात रेसिपी यश भाऊने कशी बनवलेली आपल्या. यश भाऊ काय म्हणशील आपल्या रेसिपी बद्दल सांग बरं. क्वांटिटी कशी आहे हे विषय वेगळा आहे याचा पुढचा. आता नाही दही आहे ना म्हणजे दह्यात वाडा टाकून खायचं काम चालू आहे. कारण की ना ते वेगळं टाईपचं नवीन टाईपचं कॉम्बिनेशन बनवलेलं आहे एक. आणि वाडा असा असतो आपला आणि तळल्या असा. तर चिकट लागू राहिले. यश पलटी गेला रे. आजच्या गावात चटका बसला रे भयंकर मध्ये. वड तळताना कधी भी सावधानी बरतनी चाहिए नहीं तो आपके हाथों को कभी चटका लग सकता है. मेरे हाथ को चटका लग गया अभी यश भाई. यश भाऊंच्या हातात आहे ना हातात काला आहे भाई. आता नवीन स्टॉक टाकायचा आहे घरी यश भाऊ. खायचे 4 वडे आणि मी ठेवले याला पाण्यात आणि मोटर. यश भाऊने आपल्या खतरनाक लेवलचं हे करायला मा आता इथे बोटाचा झटका बसला. बोटाला कशाचा हाताला बोटाचा विषय नाही आपल्याकडं. हे वापरून राहिले गरम बरं का. हे ना आपण म्हणजे रताळा असतं बरं का. हे स्वीट बटाटा म्हणतो याला आपण. हा भाई इथं काम चालू आहे आपलं आहे ना भाई. आपलं आहे ना भाई तुम्हाला माहिती आहे ना गाईस ते आपण आहे ना कोपरगाव सॉरी आपण जे दुसऱ्या ठिकाणी वगैरे हे जे खातो वगैरे हे ना तेल ते खूप भंगार प्रकारचं राहतं. आपलं तेल बा गाईस तुम्ही बघू शकताय ना. आता आहे ना हे जे तेल आहे आपलं ते तेलची क्वांटिटी दाखव यश भाई. क्वांटिटी भले कमी असली पण क्वालिटी बघा. गाईस आपण जे गावात वगैरे तेल वापरतो ते खूप भंगार क्वालिटीचं असतं. म्हणजे ते असं म्हणजे खूप वापरलेलं तेल असतं. आणि ते तेलाने आपल्या शरीरासाठी खूप चांगलं नसतं ते. त्याच्यामुळे ना हे आपलं चांगलं आहे. बाई तेल बघू शकता तुम्ही. वाईट तेल आहे असं तुम्ही पाहिजेच नसाल. तरी असे पंढरपूरला गेलो ते पूर्ण त्या पैसा ब्लॅक तेल होतं. ब्लॅक कॅस होता. मजाक से हटके ब्रो मजाक से हटके. ये बाकी उकळतं तेल यश भाई बस सोडून कोणीच नाही करू शकत. आणि यश भाई तुम्ही कधी शिकले हे गोष्ट सांगा बरं. एवढ्या कामी व्हायचं शिकून जातो चालू शिकून जातो. आमचा नाद नाही करायचा. तेव्हा आम्ही असं खातो असं शिकून जातो लगेच करून जातो. भाई लोकांना तुम्हाला आवडते का नाही मला सांगा बरं. तुम्हाला उपवासाला काय आवडतं गाईस. तुम्हाला काय आवडतं उपवासाला मला सांगा नेमकी. खिचडी आवडती का वाडा आवडतो का काय राहत रे अजून बगर राहते ना. बगर आवडती. अजून काय आवडतं. रताळ आवडतं का नाही. मला रताळ जास्त आवडतं. आणि साबुदाणा वाडा यश भाईच्या हाताचा ते सगळं आवडतं. चौकशी लागते कोण हे काय काढून राहिले अशा. दही में अंदा उचुकाऊ ना लोंडेल ना. अलग ही लगा. लवकरच आपला प्रोडक्ट लॉन्च होणार आहे गाईज. आपला मेन कुक आहे
यश भाऊ. आणि ही डिश लवकरच भेटणार आहे मार्केटमध्ये, लवकरच उतरणार ही डिश. हो यश भाऊ, तुम्ही आता घरच्यांना काम सोडून देऊन द्या. विषय काय यश भाऊ? यश भाऊचा विषय काय चालू आहे? यश भाऊ काय आता नवीन ग्रेव्ही बनवून केला आता. ग्रेव्ही? अरे भयंकर यश भाई, तू ते पाहिले का रे? काय म्हणते त्याला? शेजवानचे? नाही शेजवानचे. पण तुम्हाला काय सांगावा की आम्ही आता दह्याची डायरेक्ट ना पेस्ट बनतोय. लस्सी बनवून राहिला डायरेक्ट. ओम भीम. इथं आम्ही खरवस बनवली ती बी इतकं गोड आहे ना भाई. या नाद नाही भाई आपल्या गाईज आपल्या मक्करीला किती पिल्लं झाले रेश भाऊ सांग बरं? 3 पिल्लं झाले ते काळे काळे चियायला पण असे काळे डोन दिसते ना. नाच करते काय नाच करते काय? कुत्र्याच्या कॉन्टॅक्ट साठी आमच्याकडे संपर्क अजिबात करू नका, कारण की आम्हीच ठेवून घेणार. पण चवले भारी झाली असं बहुतेक काय झालीची भारी. रिव्ह्यू द्या ना भाऊ. पुष्पराज झुकेगा नाही साला. तर गाईज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईकला चॅनल करा आणि चॅनलला फॉलो करा. फॉलो करून सबस्क्राईब करून टाका. भेटतो या एका नवीन व्हिडिओमध्ये. तेवर लोक यश भाई टाटा नाच करते काय. आणि तुम्हाला भेटू आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा लोक टाटा बाय बाय नमस्कार मित्रांनो, आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.